नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का? आता जमिनीच्या नोंदीमधील फेरफार काढण्यासाठी तलाठी ऑफिस किंवा तहसीलमध्ये जायची काहीही गरज नाही. अगदी 5 मिनिटात आपण आपले कोणतेही फेरफार, त्यामध्ये खरेदी विक्री, वारस हक्क किंवा दानपत्र व इतर देखील फेरफार घर बसल्या काढू शकतो. चला तर मग या व्हिडिओतून बघूया कशा प्रकारे ई फेरफार काढावा. तर सर्वप्रथम आपल्याला डिजिटल 712 सर्च करून घ्यायचे. बघा मी इथे सर्च करून घेतोय. सर्च केल्यानंतर बघा आपली पहिलीच वेबसाईट आहे, लॉग इन डिजिटली साइन 712. यावर क्लिक करून घ्यायचे. यावर क्लिक केल्यानंतर बघा पूर्ण वेबसाईट ओपन होऊन जाणार. त्यामध्ये मुख्यतः बघा आपल्याला 2 प्रकारचे ऑप्शन बघायला मिळणार आहे इथे. एक रेग्युलर लॉग इन आणि नंतर OTP बेस्ड लॉग इन. त्यापैकी आपण बघा इथे आता रेग्युलर लॉग इनने कशा प्रकारे लॉग इन करायचं ते बघून घेऊया. त्यामध्ये आपल्याला इथे लॉग इन ID टाकून घ्यायचा आहे, नंतर पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि नंतर इथे बघा खाली कॅप्चा दिलेला आहे, तो कॅप्चा देखील टाकून घ्यायचा आहे. इथे खाली कॅप्चा टाकून घ्या आणि नंतर लॉग इन यावर क्लिक करून घ्यायचं आहे. बघा मी इथे हायलाईट देखील करून दाखवतोय तुम्हाला. लॉग इनवर क्लिक करून घ्यायचं आहे. बघा आपल्याकडे लॉग इन ID पासवर्ड नसेल त्याकरिता आपल्याला न्यू युजर रजिस्ट्रेशन यावर क्लिक करून घ्यायचं आहे, कारण की जेणेकरून आपले लॉग इन ID पासवर्ड जनरेट होऊन जाणार. बघा इथे मी न्यू युजर रजिस्ट्रेशनवर क्लिक केलं आहे. त्यानंतर आपल्याकडे बघा पूर्ण फॉर्म ओपन होऊन जाणार आहे. त्यामध्ये पर्सनल इन्फॉर्मेशन, ॲड्रेस इन्फॉर्मेशन आणि लॉग इन इन्फॉर्मेशन आपल्याला द्यायची आहे. ही माहिती सर्व पद्धतशीर भरून घ्यायची आहे आपल्याला. बघा नंतर आपला ID आणि पासवर्ड जनरेट होऊन जाणार. फर्स्ट नेममध्ये आपल्याला आपले नाव टाकून घ्यायचे आहे. ते टाकल्यानंतर बघा इथे दुसरे ऑप्शन मिडल नेम. मिडल नेममध्ये आपल्या वडिलांचे नाव टाकून घ्यायचे. हे सर्व माहिती पद्धतशीर आपल्या आधार कार्डनुसार टाकून घ्या. तसेच लास्ट नेममध्ये आपल्या आडनाव टाकून घ्यायचे आहे. बघा इथे आता खाली जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आपण स्त्री असेल तर फिमेल, पुरुष असेल तर मेल सिलेक्ट करून घ्या. नंतर बघा इथे आपल्याला नॅशनॅलिटीमध्ये इंडियन सिलेक्ट करून घ्यायचं आहे. बघा आपल्याला इथे 2 प्रकारचे ऑप्शन बघायला मिळणार आहे. मी दाखवतो तुम्हाला शो करून, इंडियन आणि अदर. त्यापैकी आपल्याला इंडियन सिलेक्ट करून घ्यायचे आहे. तसेच जेंडरमध्ये देखील बघा मेल सिलेक्ट करून घेतोय मी. तुम्ही स्त्री असाल तर फिमेल देखील सिलेक्ट करू शकता. नंतर इथे बघा आपल्याला चालू नंबर द्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला पुढे OTP येणार आहे. त्याकरिता इथे मोबाईल नंबर टाकून घ्या. नंतर बघा ऑक्युपेशनमध्ये मी इथे सर्व्हिस सिलेक्ट करतोय. तुम्ही अदर देखील सिलेक्ट केलं किंवा बिझनेस असेल तर बिझनेस देखील करू शकता. मी इथे सर्व्हिस सिलेक्ट करतोय. नंतर इथे आपल्याला ईमेल ID देऊन द्यायची आहे. जे काही आपली चालू ईमेल ID असेल ते ईमेल ID देऊन द्या. नंतर DOBमध्ये आपली जन्मतारीख टाकून घ्यायची आहे पूर्ण आधार कार्डप्रमाणे. ही माहिती सर्व पद्धतशीर भरल्यानंतर बघा आपल्याला इथे ॲड्रेस इन्फॉर्मेशन द्यायची आहे. ॲड्रेस इन्फॉर्मेशनमध्ये बघा फ्लॅट नंबर, फ्लोअर नंबर. आपण इथे आपल्या घराचा अंदाजे नंबर देखील देऊ शकतो. तसेच बिल्डिंग नेममध्ये आपल्या वडिलांचे नाव जरी टाकले तरी चालेल. पिनकोडमध्ये आपला पिनकोड देऊन द्या, आधार कार्डवर असणार जो काही तुमचा पिनकोड आहे तो टाकून घ्या. नंतर इथे बघा आपल्याला रोडचे नाव टाकून घ्यायचे आहे. नंतर लोकेशनमध्ये आपल्या गावाचे नाव देखील टाकले चालते. तसेच सिटी एरियामध्ये आपल्याला आपला तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे. डिस्ट्रिक्टमध्ये आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा इथे स्टेटचं देखील ऑप्शन आहे, त्यामध्ये आपले महाराष्ट्र सिलेक्ट करून घ्या. नंतर बघा ही माहिती सर्व पद्धतशीर भरल्यानंतर त्यानंतर आपल्याला इथे लॉग इन ID टाकून घ्यायची आहे. लॉग इन IDमध्ये आपण आपला मोबाईल नंबर किंवा आधार नंबर देखील देऊ शकतो. बघा मी देखील इथे टाकून दाखवतोय तुम्हाला. नंतर चेक अवेलेबिलिटी यावर क्लिक करून घ्यायचे. बघा मी देखील टाकून घेतोय. चेक अवेलेबिलिटीवर क्लिक केल्यानंतर बघा इथे ऑप्शन शो होत आहे, लॉग इन ID ऑलरेडी एक्झिस्ट. पुन्हा देखील काही चेंज करतो त्यात. नंतर चेक अवेलेबिलिटीवर क्लिक करून घेतो. बघा आता इथे व्हेरीफाईड लॉग इन ID एंटर पासवर्डचा ऑप्शन आलेला आहे आपल्याला. बघा इथे शो होत आहे. तुम्हाला देखील पुन्हा पुन्हा ट्राय करावं लागेल, जेणेकरून आपल्याला पासवर्डचा ऑप्शन शो होऊन जाणार. काही चेंज करत राहतात लॉग इन IDमध्ये. पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आपल्याला इथे. पासवर्ड टाकल्यानंतर बघा पुढे चालून जर आपला पासवर्ड विसरला त्याकरिता आपल्याला इथे एक क्वेश्चन देखील सिलेक्ट करून घ्यायचा आहे. यापैकी कोणताही एक सिलेक्ट करून घ्या क्वेश्चन आणि त्याचा ॲन्सर देऊन द्यायचा आहे. इथे जे काही ॲन्सर असेल ते ॲन्सर इथे लिहून टाकायचं आहे आणि ते लक्षात देखील ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्या पुढे कधीही काम पडू शकते. नंतर बघा पूर्ण माहिती आपल्याला सर्व पद्धतशीर चेक करून घ्यायची, जेणेकरून काही चुकलेलं असेल तर आताच दुरुस्त होऊन जाणार, नंतर दुरुस्त करता येणार नाही. त्यामुळे बघा सर्व चेक करून घ्या एक वेळा. नंतर आपल्याला बघा इथे कॅप्चा टाकून घ्यायचा आहे.
कॅप्चा टाकून घ्यायचा इथे. नंतर आपल्याला इथे सबमिटवर क्लिक करून घ्यायचं आहे. सबमिटवर क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला पुन्हा वेबसाईटवर येऊन जायचं आहे. पुन्हा वेबसाईटवर आल्यानंतर इथे बघा आपला मोबाईल नंबर टाकून घ्या. नंतर सेंड OTPवर क्लिक करून घ्या, जेणेकरून आपल्या मोबाईल नंबरवर OTP येऊन जाणार. OTP आल्यानंतर इथे आपल्याला OTP टाकून घ्यायचा आहे. बघा माझ्याजवळ देखील OTP आला आहे. मी इथे OTP टाकून घेतोय आणि व्हेरीफाय OTP यावर क्लिक करून घ्या. व्हेरीफाय OTPवर क्लिक केल्यानंतर आपल्याकडे पूर्ण वेबसाईट ओपन होऊन जाणार. यामध्ये बघा आपल्याला पूर्ण ऑप्शन शो होणार. 7/12, 8 फेरफार, ई फेरफार, प्रॉपर्टी कार्ड. त्यापैकी बघा आपल्याला ई फेरफारवर क्लिक करून घ्यायचं आहे. तिसऱ्याच नंबरचा ऑप्शन आहे. यावर क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला डिजिटल स्वाक्षरी फेरफार असं ऑप्शन देखील वरती शो होणार आहे. त्यानंतर बघा इथे खाली आपल्याला इन केस अमाऊंट 15 इज डिडक्टेड फ्रॉम अवेलेबल बॅलन्स अँड इफ ई फेरफार कुड नॉट बी डाउनलोडेड देन गो टू द पेमेंट हिस्ट्री ऑप्शन. इथे बघा आपल्याला सांगण्यात येत आहे आपण जर ई फेरफार डाउनलोड केला आणि तो डाउनलोड झाला नाही मात्र पैसे कटले तर त्याकरिता आपल्याला हिस्ट्रीमध्ये जाऊन डाउनलोड करून घ्यायचा आहे. तसेच तो 72 घंटे इथे अवेलेबल राहणार आहे हे देखील सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघा इथे आपल्याला जिल्हा, तालुका, गाव तसेच फेरफार नंबर आणि डाउनलोडवर क्लिक करून घ्यायचं. ही सर्व माहिती पद्धतशीर भरून बघा इथे माझ्यात अवेलेबल बॅलन्स 0 आहे. आपल्याला 15 रुपये इथे लागणार आहे. त्याकरिता मी इथे बघा रिचार्ज अकाउंट यावर क्लिक करून घेतोय. त्यानंतर बघा इथे आपल्याला अशा प्रकारे स्क्रीन ओपन होऊन जाणार. यामध्ये अमाऊंट टाकून घ्यायची आहे. SBIवर क्लिक करायचं आहे आणि पे नाऊ यावर क्लिक करून घ्यायचं आहे. बघा इथे अमाऊंट आपण 15 रुपये ते 1000 रुपयापर्यंत कोणतीही टाकू शकता. मी इथे 100 रुपये टाकून घेतोय आणि पे नाऊवर क्लिक करून घेतोय. नंतर आय ॲक्सेप्ट रिफंड पॉलिसी यावर क्लिक करून घ्यायचं आहे आणि कन्फर्म करून घ्यायचं आहे. बघा इथे पेमेंटची अतिशय सोपी पद्धत म्हणजे आपल्याला UPIने करायची आहे. बघा मी इथे UPIवर क्लिक करून घेतोय. UPIवर क्लिक केल्यानंतर आपल्याकडे बघा 2 प्रकारचे ऑप्शन शो होणार आहे याच्यात, एंटर UPI ID आणि UPI QR. त्यापैकी बघा आपल्याला UPI QRवरच सिलेक्ट करून घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्याकडे QR येऊन जाणार. बघा मी इथे UPI QRवर क्लिक करून घेतोय. नंतर पे नाऊवर क्लिक करून घ्यायचे आहे. यानंतर बघा आपल्याकडे QR ओपन होऊन जाणार. आपल्या गुगल पे, फोनपेवर स्कॅन करून घ्यायचा आहे हा QR कोड आणि पेमेंट करून घ्यायचे आहे. बघा काही वेळ लागणार इथे. मी पेमेंट करतोय. बघा पेमेंट झाल्यानंतर बघा इथे पुन्हा होम स्क्रीनवर आलेली आहे वेबसाईट. तुमची देखील अशी बंद झाली तर नक्कीच पुन्हा ट्राय करा. ID पासवर्ड टाकून घ्या किंवा OTPने देखील आपण इथे लॉग इन करू शकता. मी इथे OTPने लॉग इन करून घेतोय. OTP टाकून घेतोय आणि व्हेरीफाय OTP. बघा काही वेळ रिलोड झाल्यानंतर साईट ओपन होऊन जाणार. इथे बघा माझे 100 रुपये ॲड झालेले आहे खाली. तुमचे देखील ॲड होऊन जाणार. ॲड झाल्यानंतर बघा आता इथे आपण पुन्हा ई फेरफारावर क्लिक करून घेऊया. इथे बघा आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्या, तालुका सिलेक्ट करून घ्या, आपल्या मौजाचे म्हणजे जिथे आपलं शेत आहे त्या गावाचे नाव सिलेक्ट करून घ्या इथे, आणि आपला फेरफार नंबर बघा इथे खाली आता फेरफार नंबर टाकून घ्यायचा आहे. फेरफार नंबर कुठे मिळतो तो आपल्या 7/12वर देखील लिहिलेला असतो. मी ते स्क्रीनशॉटमध्ये देखील तुम्हाला शो करून देणार, तिथे बघून घ्या तुम्ही. नंतर डाउनलोडवर क्लिक करून घ्यायचं आहे. सर्व माहिती एकदा पुन्हा चेक करून घ्या, कारण की जर आपले 15 रुपये कटले तर वापस नाही येणार. इथे डाउनलोडवर क्लिक करून घ्यायचं आहे. बघा इथे सांगण्यात देखील आलेलं आहे आपल्याला की आपले 15 रुपये कटणार बॅलन्समधून. पद्धतशीर वाचून घ्या आणि ओकेवर क्लिक करून घ्या. बघा ओकेवर क्लिक केल्यानंतर बघा काही वेळ रिलोड घेणार इथे आणि आपला फेरफार डाउनलोड होऊन जाणार. हे पाहिजे वरती स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला, डाउनलोड झालेला आहे. तो पद्धतशीर आपल्याला आता इथे ओपन करून घ्यायचा आहे आणि चेक करायचं आहे. बघा अशा प्रकारे तुमचा देखील फेरफार पूर्ण डाउनलोड होऊन जाणार. पद्धतशीर डाउनलोड करून घ्या. अशा प्रकारे आपण डिजिटल साइन ई फेरफार अगदी घरबसल्या काढू शकतो. तसेच डिजिटल 7/12 व डिजिटल 8 करिता देखील काही दिवसात व्हिडिओ येत आहे. त्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या सर्व शेतकरी बांधवांना देखील हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.